मुंबई महानगरपालिकेसाठी आज काँग्रेस आणि वंचित यांची अधिकृत युतीची घोषणा झालेली आहे आणि आपल्यासोबत वंचितचे नेते आहेत सिद्धार्थ मोकळे आणि धैर्यवर्धन पुणकर. खरं तर या दोघांशी पण बातचीत करणार आहोत. सर, आज युतीची अधिकृत घोषणा झालेली आहे, मात्र आता ह्या युतीमध्ये नेमका प्रचार दोन्ही युतीचा कसा होणार आहे हे पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे. कोण कोण स्टार प्रचारक आपल्या वतीने या युतीसाठी असणार आहेत? आमच्या वतीने अर्थातच बाळासाहेब आंबेडकर हे आमचे महत्त्वाचे स्टार प्रचारक आहे. सुजातदादा आंबेडकर असतील, आमच्या प्रदेशाध्यक्ष असतील आणि त्यासोबतच राज्यातील आमचे जे नेते आहेत प्रदेश कमिटीतले, त्या नेत्यांची नावं त्यात असणार आहेत. लवकरच आमच्याकडनं स्टार प्रचारकची यादी ही जाहीर केली जाईल. इलेक्शन कमिशनलाही ती पाठवावी लागते, ती पाठवली जाईल आणि चांगल्या पद्धतीनं दोन्ही पक्षांच्या उमेदवारांना, दोन्ही पक्षांच्या मतदारांचा प्रतिसाद मिळावा यासाठी प्रचाराची रणनीती दोन्ही पक्ष आम्ही एकत्र बसून आखू आणि त्या पद्धतीनं प्रचार हा शेवटच्या घटकापर्यंत आम्ही घेऊन जाऊ. तर दोन पक्ष एकत्र येत आहेत, मात्र जेव्हा तुम्ही युतीचा प्रस्ताव मांडला होता आणि तुमच्याकडून जागांसंदर्भातली मागणी केली गेली होती, तुम्ही म्हणताय की जवळपास 70-72 जागा तुम्ही मागत होतात, त्यातल्या तुम्हाला 62 मिळालेल्या आहेत. कोणकोणत्या जागांवरती कट झालेला आहे ज्या तुम्हाला महत्त्वाच्या वाटत होत्या? नाही, कट असं म्हणताय स्पेसिफिक नाही. आता एवढं मोठं आपण युती जेव्हा करतो तेव्हा त्यांच्याही काही जागा आमच्या वाट्याला आल्या आहे, आमच्याही जागा त्यांच्या वाट्यावर आल्या आहे. ज्या 1-2 जागांचा प्रश्न होता तो बोलणी सुरू आहे त्याच्या संदर्भात, त्याच्यावर तोडगा निघेल. मात्र आता आपण बघतो की ह्या मुंबईच्या ह्या महानगरपालिकेसाठी जिथे अनेक मुद्दे चर्चेमध्ये येताना पाहायला मिळत आहेत. शिवसेनेकडून वारंवार जो महापौर आहे तो मराठी असेल असं वारंवार सांगितलं जात होतं. तुमची युती जाहीर झाल्यानंतर वडेट्टीवार यांच्याकडून असं स्टेटमेंट आलेलं आहे की जर युती होत असेल तर जो महापौर असेल मुंबईचा तो काँग्रेसचाच असेल. आतापासून दावा ठोकण्यात त्यांनी सुरुवात केलेली. मी वडेट्टीवारांचं स्टेटमेंट ऐकलं नाही, त्यामुळे मी प्रतिक्रिया देणार नाही. एक मात्र सांगतो की वंचितच्या सहकार्याशिवाय मुंबईचा महापौर होणार नाही आणि आघाडीचाच महापौर होईल अशी आमची भूमिका आहे. दुसरी गोष्ट, मराठीचा मुद्दा जो आहे की मराठी माणसाला एक धर्माचं पाणी द्यायचं, परंतु मराठी माणसाचं पाणी, मराठी माणसाचे घरं, मराठी माणसांच्या नोकऱ्या, उद्योग यांच्यापासून मराठी माणसाला वंचित ठेवायचं अशी रणनीती भाजप आणि सगळ्या इतर पक्षांनी ठेवलेली आहे. इथे जातीवाद, प्रांतवाद आणून मराठी माणसाला दुभंगणाऱ्या या सगळ्या राजकारणाला पर्याय म्हणून एक धर्मनिरपेक्ष, आम्ही जातीवाद, धर्मवाद, भाषावादच्या बाजूला करून धर्मनिरपेक्ष पर्याय आज मतदारांसमोर या निमित्ताने ठेवलेला आहे. माझं आव्हान आहे, विनंती आहे मतदारांना की या धर्मनिरपेक्ष पर्यायाचा त्यांनी जरूर विचार करावा. काँग्रेस आणि वंचितच्यामुळे एक मुंबईकरांसमोर एक नवीन पर्याय उभा राहिलेला आहे. मात्र जशा पद्धतीने शिवसेनेकडून वारंवार भावनिक एक राजकारण करण्याची नेहमीची पद्धत राहिलेली आहे, आता सुद्धा जेव्हा 2 ठाकरे बंधू एकत्र येतात आणि मधल्या काळामध्ये काँग्रेस आणि शिवसेना यांची देखील चर्चा चालू होती. हे 2 पक्ष जर एकत्र येत असतील आणि काँग्रेसबरोबर सुद्धा चर्चा चालू होती, ते जर सोबत आले तर तुमचं युतीचा नेमका कसा फॉर्म्युला ठरणार आहे किंवा असं शक्य आहे का? नाही, मी पत्रकार परिषदेतही जे सांगितलं की 227 जागांपैकी 62 जागा या वंचित बहुजन आघाडी लढणार आहे आणि ही काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीची आघाडी आहे एकत्र आलेली. बरोबर. आता काँग्रेसच्या हिस्स्यात असलेल्या ज्या जागा आहेत त्या त्यांनी कुणासोबत शेअर कराव्यात, किती शेअर कराव्यात हा त्यांचा लुकआउट आहे, तो आमचा भाग नाही. त्यामुळे त्या संदर्भामध्ये काँग्रेस सांगेल. राहिला मुद्दा 2 भाऊ एकत्र येण्याचा, मराठीसाठी वगैरे हे सगळं, आता हे भावनिक राजकारण इथल्या मराठी माणसाने ओळखलेलं आहे आणि इतर भाषिक जे आहेत त्यांनीही ओळखलेलं आहे. इथे जनतेच्या प्रश्नावरती कोणी बोलायला तयार नाही. शिक्षण, रोजगार, आरोग्य, सुरक्षा या सगळ्या नावाने बोंब आहे. इथल्या मूलभूत नागरिक सुविधा ज्या आहेत त्याच्यापासून मोठ्या प्रमाणात जनता वंचित आहे, त्यांच्यावरती बोलायला कोणी तयार नाही. मग काहीतरी आता भाजपवाले कटेंगे बटेंगे म्हणणार, मग हे पिटेंगे म्हणणार आणि ह्या सगळ्या याच्यामध्ये मार कोण खाणार आहे? तर शेवटी जनता खाणार आहे. पुन्हा 5 वर्ष जनतेनं त्याच पद्धतीनं जगायचं. आता हे किती काळ चालणार आहे? म्हणजे मुंबईला एक खुराडं करून टाकलं आणि त्या खुराड्यात कोंबड्या कोंबाव्यात मोठ्या प्रमाणात, त्या पद्धतीनं माणसं जगत आहेत. जनावरापेक्षाही बदतर अवस्था इथल्या माणसांची झालेली. जर झोपडपट्ट्यांमध्ये जाऊन बघितलं तर तिथे आपण 2 मिनटं उभा राहू शकत नाही. तिथे लोक आयुष्य काढतायत. त्या लोकांच्या प्रश्नावरती कोणी का बोलत नाही आहेत? त्यावरती का 2 भाऊ एकत्र येत नाही आहेत? त्यावरती का भाजपला कटेंगे बटेंगेपेक्षा या लोकांसाठी आपण काही करावं असं वाटत नाही? कारण ते भावनिक नाही होत ना त्यावरती. त्यामुळे काहीतरी भावनिक राजकारण करायचं, धर्माचा, जातीचा डोस द्यायचा, भाषेचा डोस द्यायचा, मतं पदरात पाडून घ्यायची आणि मग नंतर 5 वर्ष पुन्हा त्यांच्याकडे बघायचं नाही. ज्यांनी मराठीवर राजकारण केलं त्यांनी किती मराठी ठेकेदार तयार केलेत जे 200, 300, 400, 500 कोटीचे कंत्राटं घेतात. सगळे परप्रांतीय ठेकेदार कसे काय आले इथे? कुणाकडे होती सत्ता? 25-30 वर्ष तुम्ही सत्तेत होता, मग तुम्ही भाषेच्या नावावरती राजकारणही करणार, मतही मागणार आणि परप्रांतीय लोकांना तुम्ही इथे गब्बर करणार.
हा जो काही त्यांचा धोरणात्मक भाग आहे राजकारणाचा तो आता नाही चालणार. एक सक्षम पर्याय इथे जनतेला देणं गरजेचं होतं. त्या दृष्टीनं काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी एकत्र आलेली आणि तो पर्याय आज आम्ही या ठिकाणी दिलेला आहे. अनेक मुद्दे या निमित्ताने समोर येत आहेत. मात्र मला तुम्हाला एक शेवटचा प्रश्न विचारायचा आहे की भाजपचं राजकारण जशा पद्धतीने मुंबईमध्ये होताना पाहायला मिळते, राज्यामध्ये पाहायला मिळते, भाजपाला राजकारणाला रोखण्यासाठी किंवा पालिकेमध्येच्या प्रचारामध्ये काय तुमचा प्रमुख मुद्दा असणार आहे? हिंदुत्व, मराठी आणि जे अनेक मुद्दे त्यांच्याकडून जे उपस्थित केला जात आहे, भ्रष्टाचाराचा मुद्दा आहे, वंचित आणि काँग्रेसचा युतीचा नेमका काय फॉर्म्युला आता या प्रचारामध्ये असणार आहे? मुंबई महापालिकेच्या या निवडणुकीच्या संघर्षामध्ये आणि लढाईमध्ये ठाकरे बंधू बाद झालेले आहेत आजच्या युतीमुळे. आता ही लढाई भाजप विरुद्ध ही आमची आघाडी अशी थेट होणार आहे. आता या लढाईमधून ठाकरे बंधूंचं हे बाद झालेलं आहे, ते आता कुठे पिक्चरमध्ये राहणार नाही. त्यामुळे मराठी काय मुंबईकडच्या ज्या समस्या आहेत त्या सगळ्या समस्यांवर आम्ही मतदारांसमोर जाणार आहोत. आपण पाहत आहोत की या काँग्रेस आणि वंचितच्या युतीमुळे आपण पाहत आहोत की आगामी काळामधलं जे मुंबईतलं राजकारण आहे ते ढवळून निघणारच आहे. मात्र मुंबईमध्ये आता ठाकरे बंधूंची जी युती आहे ती डेड झालेली आहे आणि आता काँग्रेस आणि वंचितची जी युती आहे तीच भाजपला टक्कर देणार असल्याचा एक जो विश्वास आहे तो खरं तर आता वंचितच्या नेत्यांकडून व्यक्त केला जात आहे. कॅमेरामन रोहित शिगवणसह मी रुपाली बडवे, साम टीव्ही, मुंबई. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.